ब्रेकिंग न्यूज. राज्यातील महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असतानाही लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता अग्रिम स्वरूपात देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या निर्णयासोबत काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत. हा लाभ फक्त सध्या नियमित लाभ घेत असलेल्या महिलांनाच मिळणार आहे. या योजनेत नवीन लाभार्थी जोडले जाणार नाहीत. तसेच योजनेच्या रकमेबाबत किंवा अटींमध्ये कोणताही बदल करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. दरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत 14 जानेवारीपूर्वी पैसे जमा होतील आणि जानेवारी महिन्यात 3000 रुपये मिळतील, अशा प्रकारच्या बातम्या समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सर्व बाबींचा आढावा घेत स्पष्ट आदेश जारी केले आहेत. आचारसंहिता लागू असताना निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मंजूर असलेल्या योजना सुरू ठेवता येतील. मात्र त्यामध्ये कोणताही बदल किंवा नवीन लाभार्थी समाविष्ट करता येणार नाहीत. या निर्णयामुळे लाखो महिलांना दिलासा मिळाला असला तरीही नवीन अर्ज केलेल्या महिलांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. निवडणुका संपल्यानंतर या योजनेत काय बदल होणार, नवीन लाभार्थींना लाभ कधी मिळणार, या सर्व महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.